नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलातील एक अत्यंत डॅशिंग नाव IPS विश्वास नांगरे पाटील तरुणांसाठी एक मोठे प्रेरणास्थान. पण त्यांची प्रशासकीय कारकिर्दी केवळ शौर्यापुरते मर्यादित आहे का, की प्रत्येक राजकीय सत्ता काळात ते नेहमीच मोठ्या वादात राहिले आहे? सत्याच्या जवळ राहण्याचा त्यांच्यावर सातत्याने आरोप का होतो, जाणून घेऊया या व्हिडिओत. नमस्कार, मी सार्थक कोळे. चला तर मग आज आपण समजून घेऊयात विश्वास नांगरे पाटील यांच्या कारकिर्दीतले मोठे वाद. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विश्वास नांगरे पाटील सांगली जिल्ह्यातील कोकरूड गावचे सुपुत्र. कोणत्याही मोठ्या शहरात न जाता पहिल्याच प्रयत्नात UPSC सारखी परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली. ग्रामीण भागातील लाखो तरुणांसाठी ते एक मोठे आदर्श बनले. त्यांचे मनमे हे विश्वास हे पुस्तक तरुणांना नेहमीच लढण्याची प्रेरणा देत असते. पण पोलीस दलातील त्यांची कारकीर्द तितकी साधी आणि सरळ राहिलेली नाहीये. त्यांच्यावर नेहमीच वैयक्तिक प्रसिद्धीचे आरोप झालेले आहेत. आता वळूयात नुकत्याच घडलेल्या अतिशय ताज्या वादाकडे. नांगरे पाटलांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नागपूर RSSचा बालेकिल्ला आहे, तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे होम ग्राउंड आहे. याच होम ग्राउंडवर पदभार स्वीकारण्यापूर्वी सकल हिंदू समाज या संघटनेच्या हिंदू संमेलन 2026 मध्ये ते सहभागी झाले. या कार्यक्रमातील त्यांच्या भाषणाचा 45 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या भाषणात नांगरे पाटलांनी RSS आणि डॉक्टर हेडगेवार यांचे तोंड भरून स्तुती केली. हेडगेवारांना त्याने दूरदृष्टी असलेले राष्ट्रभक्त म्हणले. हा व्हिडिओ समोर येताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. विरोधी पक्ष काँग्रेसने त्यांच्यावर थेट गंभीर आरोप केले. संविधानाची शपथ घेणारा अधिकारी उघडपणे एका विचारसरणीचे समर्थन कसे करू शकतो, असा सवाल काँग्रेसने विचारला. या वादात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उडी घेतली. राज ठाकरेंनी त्यांच्यावर थेट दुहेरी निष्ठा ठेवल्याचा गंभीर आरोप केला. तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा, किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसेही गेले अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरूच आहे. तुमचंही पुनर्वसन नक्कीच होईल. नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता. तो रंग संघाच्या खाकीचा आहे हे आता कळलं, असा टोला लगवला. हा वाद इथेच थांबला नाही. नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडगे पाटील यांनी खळबळजनक भीती व्यक्त केली. ते म्हणाले, पोलीस आयुक्त मला अर्बन नक्षल ठरवू शकतात, ते माझा एन्काउंटर सुद्धा करू शकतात. दुसरीकडे विश्वास नांगरे पाटील यांच्यावर सत्याच्या जवळ राहणारे अधिकारी अशी टीका नेहमीच होत असते. महाराष्ट्रात सत्ता बदलली की त्यांच्या बदल्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी होतात. मविया सरकारच्या काळात त्यांना मुंबईचे सहपोलीस आयुक्त पद मिळाले. सत्ता बदलून महायुती सरकार आले तेव्हा त्यांना नागपूरचे पोलीस आयुक्त पद मिळाले. सर्वात जुने उदाहरण म्हणजे 2021 मधील घटना. तपासादरम्यान त्यांनी थेट शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन त्यांची खासगी भेट घेतली होती. एका तपास अधिकाऱ्याने राजकीय नेत्याची अशी भेट घेणं कायदेशीर प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप दर्शवणारे आहे, अशी टीका त्यावेळेला झाली. नंतर एप्रिल 2022 मध्ये ST कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला. या हिंसक आंदोलनाची पूर्वकल्पना पोलिसांना 4 दिवस आधीच मिळाली होती. गुन्हे अन्वेषण विभागाचे तसे पत्रही दिले होते. तरीही पवारांच्या घराजवळ पुरेसा बंदोबस्त का ठेवला गेला नाही, असा प्रश्न निर्माण झाला. या सुरक्षेतील गंभीर त्रुटीमुळे नांगरे पाटील यांच्यावर मोठी टीका झाली. या सुरक्षेतील त्रुटीच्या चौकशीसाठी त्यांना चौकशी समितीचे प्रमुख बनवले. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना तात्काळ निलंबनाची मागणी केली होती. 26/11 नंतर शौर्य पदकाचाही वाद झाला. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात तिने दाखवलेल्या धैर्याची मोठी प्रशंसा झाली. ताज हॉटेलमध्ये त्यांनी थेट मुकाबला केला. पण कारवाईनंतरच्या त्यांच्या काही कृतीवर पोलीस दलात मोठा आक्षेप घेतला गेला. त्यांनी ताज हॉटेलमधील संपादित CCTV फुटेज CD प्रसार माध्यमांना दिली. या फुटेजमध्ये केवळ त्यांनाच हिरो म्हणून दाखवण्यात आले असा आरोप वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. यातून टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा अत्यंत नाराज झाले होते. तसेच त्यांच्या शौर्य पदकाचा वादही तितकाच गाजला होता. 2009 मध्ये त्यांचा शौर्य पदकाचा प्रस्ताव गृह विभागाने फेटाळला होता, परंतु 2015 मध्ये त्यांना शौर्य पदक मिळाले. त्यावेळी पोलीस दलातील इतर अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जीवाची बाजी लावणारे इतर सहकाऱ्यांना डावलून फक्त एकाच अधिकाऱ्याला झुकते माप दिले गेले, अशी चर्चा आजही पोलीस दलात रंगते. तर विश्वास नांगरे पाटील यांच्या कारकिर्दीचे हे आहेत 2 अत्यंत भिन्न पैलू. एक तरुणांना प्रेरित करणारा आदर्श अधिकाऱ्याचा आणि दुसरा राजकीय वरदहस्त आणि वादांमध्ये अडकलेला आयुक्ताचा. तुम्हाला काय वाटतंय? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या हे काय नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.